नमस्कार मित्रांनो, पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता सकाळ झालेली असते. पारू अंघोळ वगैरे सगळं करून तुळशीजवळ आलेली असते. तुळशीला पाणी घालते, तुळशीची पूजा करते आणि पाया सुद्धा पडत असते आणि देवाला मनातल्या मनात आभार मानत असते आणि म्हणत असते, देवा तुम्हाला खूप चांगले दिवस दाखवले. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन. तसंच झालंय माझं. मी आता आदित्य सरांच्या नावाचं कुंकू लावू शकते, त्यांच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालून मिरवू शकते, हक्काने सगळ्यांसमोर त्यांना धनी असं म्हणून हाक सुद्धा मारू शकते. हे दिवस मला खूप आवडताय आणि हे दिवस मी मनसोक्तपणे जगून घेणार आहे, असं बोलून ती निघून जाते. आता रूममध्ये येते. आदित्य झोपलेला असतो आणि त्याच्या पायांना स्पर्श करून त्याच्या पायाही पडते. पारूसाठी हे नातं खूप महत्वाचं असतं. तिने मनापासून आदित्यला आपला नवरा मानलेला असतो आणि त्यानुसारच ती वागत असते. आता आदित्यला जाग येते. तो म्हणतो, पारू तू माझ्या पायाजवळ काय करत होतीस का? तो जरा झोपेतच असतो. पारू म्हणते, नाही आदित्य सर, मी काही करत नव्हते. बरं मी काय म्हणते, आता सकाळ झालीये, उठा लवकर आणि आटोपून घ्या. आदित्य म्हणतो, एवढ्या सकाळी? त्यावर आता पारू म्हणते, अहो आदित्य सर, आपण किर्लोस्करांच्या बंगल्यात नाही आहोत, आपण इथे प्रिया मॅडमच्या घरी आहोत, त्यामुळे आता पटकन आवरा, उठा लगेच. आदित्य आता उठतो आणि पारू सगळं काय आवरायला घेते. इकडे बाहेर प्रिया उभी असते आणि ती सुद्धा देवाच्या पाया पडत असते, देवाला आभार मानत असते आणि देवाला म्हणत असते, देवा ही सगळी माणसं त्यांचं वैभव सोडून फक्त माझ्या आणि प्रीतम सरांसाठी इथे आलीत. त्यांच्या मार्गात कुठलेच अडथळे येऊ देऊ नको, सगळं काही नीट होऊ दे. तेवढ्यात तिचा भाऊ तिथे येतो आणि तो म्हणतो, प्रिया काय नीट होऊ दे, काय मागणं मागतेस देवाकडे? त्यावर प्रिया म्हणते, अरे भाई माझी परीक्षा आहे ना पुढच्या महिन्यात, त्यामुळे मी मागते देवाला की सगळं काही नीट होऊ दे. आता भाई म्हणतो, हे बघ प्रिया, तुझी हौस होती म्हणून दादासाहेबांनी तुला शिकू दिलं आणि तुझी हौस बघूनच दादासाहेब तुझ्यासाठी असा मुलगा निवडताय की जो तुझं शिक्षण पुढे चालू ठेवेल. तुझा हट्ट होता म्हणून तू मुंबईला देखील गेलीस. आता मला काय वाटतं, थोड्या दिवसांसाठी ना ही परीक्षा, पेपर, हा जॉब सगळं काही बाजूला ठेव आणि लग्नाचा विचार कर. एकदा की लग्न झालं नंतर तुला तुझं शिक्षण पुढे करताच येणार आहे. आता प्रिया म्हणते, अरे भाई असं काय, आधी मला वहिनी हवी आणि मगच मी लग्नाचा विचार करेल. त्यावर तो म्हणतो, अगं मी तुझी इच्छा पूर्ण नाही करू शकत ही. आम्ही काय लाल मातीमध्ये रंगणारी माणसं आहोत, त्यामुळे आणि बजरंगबलीचे भक्त आहोत आम्ही. मला हे लग्न वगैरे काही जमणार नाही आणि झेपणारही नाही आणि त्या फंद्यात मला पडायचंच नाहीये. त्यामुळे तू विसर हे सगळं. तू स्वतःच्या लग्नाचा विचार कर. आणि तो तिथून निघून जातो. इकडे आता अहिल्या आणि श्रीकांत ऑफिसचं काम करत असतात. तेवढ्यात तिथे दामिनी येते. दामिनी अहिल्याशी बोलत असते, पण अहिल्याचं ऑफिसचं काम चालू असतं. दामिनी म्हणते, वहिनी साहेब मला काहीतरी काम द्या ना. म्हणजे इकडे ती दिशा, आदित्यचं सगळं काम तिच्याकडे तुम्ही हँडओव्हर केलंय आणि ती सगळं ऑफिसचं काम करते. ती अजून या घरची सून सुद्धा झाली नाहीये, तरी सुद्धा एवढी जबाबदारी तुम्ही तिच्या अंगावर टाकलीये. पण मला मला काहीच नाही करायला दिलं तुम्ही, माझ्यावर कुठलीच जबाबदारी टाकली नाही. मला सुद्धा ऑफिसचं काम करायचंय, त्यामुळे मला करू द्या. मी घरी खूप बोर झाले, मला खूप बोर होतोय, काहीच काम नाहीये. त्यावर श्रीकांत हसायला लागतो. आता अहिल्या म्हणते, ठीक आहे. तिच्या हातात ती एक फाईल देते आणि म्हणते, घे वाच. आता दामिनी ती फाईल घेते आणि वाचायला लागते, पण तिला काय नीट जमतच नसतं. तोडकं मोडकं ती वाचत असते. तेवढ्यात अहिल्या म्हणते, हे बघ दामिनी, नाही येते ना तुला वाचता आणि घरी बोर होतंय म्हणून ऑफिसचं काम करायचं एवढं सोपं नाही येते. तू आपली ऑनलाईन शॉपिंगच कर आणि तुझ्या मैत्रिणींसोबत ते किटी पार्टी वगैरे काय असतं ना तेच कर. तेच तुला जमेल आणि तेच तुझ्यासाठी योग्य आहे आणि सोपे आहे. ऑफिसचं काम ना म्हणावं एवढं सोपं नसतं अगं. त्यावर दामिनी म्हणते की हो ना, एवढं कठीण काम करण्यापेक्षा माझी ऑनलाईन शॉपिंगच परवडली आणि ती तिथून निघून जाते. अहिल्या आणि श्रीकांत तिला हसायला लागतात. तिकडे पारू आणि आदित्य किचनमध्ये आलेले असतात. आदित्य म्हणतो, पारू ब्रेकफास्टसाठी काय आहे? आणि आपलं किचन आणि हे किचन दिसत किती फरक आहे ना. तेवढ्यात तिथे मंदा मावशी उभे असतात आणि त्या म्हणतात की किचन, आपलं किचन? त्यावर आता पारू म्हणते, अहो हो, आम्ही आधी जिथे काम करायचो ना तिथलं किचन आणि हे किचन खूप वेगळं आहे असं म्हणतायत हे. त्यावर आता मंदा मावशी म्हणते, ठीक आहे. आता आदित्य म्हणतो की अगं प्रीतम कुठे आहे? आपण तर इथे आहोत. प्रीतम आता झोपलेलाच असतो आणि तो स्वप्नामध्ये हरवलेला असतो. त्याला असं दिसतं की प्रिया त्याच्या उशाजवळ येऊन बसलेली असते आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून तो झोपलेला असतो आणि गप्पा मारत असतो. तो म्हणत असतो, प्रिया मॅडम तुमचे घरचे रेडी होतील ना आपल्या लग्नासाठी? मला तर खूप भीती वाटते आणि नाही झाले तर मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. प्रिया म्हणते, अहो प्रीतम सर किती निगेटिव्ह बोलता तुम्ही, नका काळजी करू. तुम्ही फक्त आबासाहेब आणि भाईंचं मन जिंका. माझी खात्री ते आपल्या लग्नासाठी तयार होतील. तेवढ्यात तिथे आता प्रतापराव येतात. त्याच्या डोक्यावर ते पाणी टाकतात. तेवढ्यात प्रीतम जागा होतो आणि ते म्हणतात, काय रे अजून उठला नाही तू? कामं कोण करणार घोट्यातली? तुला झोपा काढण्यासाठी बोलवलं इथे? त्यावर प्रीतम म्हणतो, नाही नाही भाई, करतो ना, म्हणजे दादासाहेब करतो मी सगळी कामं. सॉरी मला उठायला उशीर झाला. त्यावर आता ते म्हणतात, गोठ्यातला काम करणारा तू आणि इंग्लिश झाडतोय माझ्यावर? चल उठ आणि शेण काढ पटकन. आता प्रीतम म्हणतो, शेण? पण मला हँड ग्लोव्ज मिळतील का?
आता दादासाहेब म्हणतात, अरे हँड ग्लोव्स कशाला पाहिजे तुला? प्रीतम म्हणतो, अहो गायीने शेण दिलं तर ते खाली पडेल आणि खराब होईल, त्यापेक्षा मी जर हातामध्ये झेललं तर मग ते खराब नाही होणार ना. आता भाई खूपच चिडता आणि ते म्हणतात, हे बघ, मग ना मी तुला अशा ठिकाणी फेकेन ना की जिथे तुझा कॅच कोणीच पकडणार नाही. आता प्रीतम म्हणतो, नाही नाही, करतो मी काम, तुम्ही नका काळजी करू. आता प्रतापराव तिथून निघून जातात आणि प्रीतम काम करायला लागतो, पण कसं करावं हे त्याला कळत नसतं. इकडे आता पारू किचन मध्ये आलेली असते आणि ती गॅसची वगैरे सगळ्या किचनची पूजा करत असते. तिचा पहिलाच दिवस असतो. आता मंदा मावशी हे बघतात आणि त्यांना खूप आनंद होतो की ही मुलगी खूप संस्कारी दिसते. ते तिला सांगत असतात की कुठे काय ठेवलंय ते, आणि तिची पहिला दिवस असतो म्हणून मदत करत असतात. पारू आता आल्याचा चहा करायला घेते. मंदा मावशी म्हणतात, नको नको, आलं नको घालू, ते आबासाहेबांना अजिबात आवडत नाही. त्यांना आल्याचा चहा आणि आल्याचा वास सहन नाही होत. त्यावर आता मग पारू म्हणते की आवडेल त्यांना, वातावरण बघा ना किती ढगाळ ढगाळ आहे आणि त्यांना खोकला सुद्धा येतोय, त्यामुळे असा चहा घेतला ना की त्यांना खूप बरं वाटेल. ती आता ऐकूनच घेत नाही आणि तो चहा बनवून आता आबासाहेबांकडे घेऊन आलेली असते. आबासाहेब तो चहा पितात. मंदा मावशी खूप घाबरलेल्या असतात. त्यांना असं वाटतं की आता आबासाहेब ओरडतील, पण आबासाहेब म्हणतात, वा, काय छान चहा केलायस तू, एकदम फक्कड चहा झालाय. सकाळपासून माझा घसा जरा खवखवत होता, पण आता खूप बरं वाटतंय. पारूला देखील खूप आनंद झालेला असतो आणि पारूने आबासाहेबांचं मन जिंकलेलं असतं. आता इकडे प्रीतम शेण उचलण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला हे काम जमतच नसतं, कारण त्याने कधी केलेलंच नसतं. त्याला तो वास, तिथलं वातावरण सहन होत नसतं. पण तरी सुद्धा प्रियाच्या प्रेमापोटी तो हे सगळं करत असतो. फायनली तो सगळं मॅनेज करतो. शेण सुद्धा उचलतो, ते पाठीमध्ये टाकतो. इकडे आता गणी आणि मारुती यांना पारूची आठवण येत असते. तिची उणीव त्यांना भासत असते. घरातली कुठलीच कामं बरोबर होत नसतात, त्यामुळे ते दोघंही म्हणत असतात की पारू असते तेव्हा सगळ्या गोष्टी कशा जागच्या जागी असतात, आणि आता बघ ना, नुसतं हरवल्यासारखं वाटतंय काहीतरी. मारुती म्हणतो, चल तुझी बॅग भर लवकर आणि शाळेत जा, मी दिशा मॅडमांना सोडून येतो. आता गणी म्हणतो, बा, दिशा मॅडमांना कशाला? आता मारुती म्हणतो, हे बघ, आदित्य सर नाही ना, मग त्यांची सगळी कामं दिशा मॅडम करणार आहे, त्यामुळे मला त्यांना ऑफिसला सोडावं लागेल. गणी म्हणतो, अरे पण दिशा मॅडम कसल्या डेंजर आहेत आणि कशा आहेत त्या, तिथल्या सगळ्या लोकांना त्रास देतील. मारुती म्हणतो, हे बघ गणी, आपली मालक लोक आहेत ना, ते त्यांना असं नाही बोलायचं. गणी म्हणतो, अरे बा, म्हणजे आदित्य सर किती चांगले, सगळ्यांशी किती छान वागतात, किती छान बोलतात, म्हणून मी म्हंटल. मारुती म्हणतो, काही असू दे, पण आपल्या मालकांना आपण कधीच बोलायचं नाही. चल आता आवरायला घे. इकडे आता आदित्य आणि आबासाहेब हे शेतात आलेले असतात. आबासाहेब आदित्यला सगळं शेत दाखवत असतात आणि म्हणत असतात की जिथपर्यंत नजर जाईल तेवढं सगळं शेत आणि जमीन आपली आहे. म्हणजे मला ना खूप दिवसांची इच्छा होती शेतीच्या कडेकडे ना अशी फळांची झाडं लावायची, आणि तिला देखील कैरीची खूप आवड होती. कच्ची कैरी तिला खूप आवडायची. आता आदित्य म्हणतो, कोणाला? आता आबासाहेब म्हणतात, काय गप्पा हाणत बसलाय, जा, तुला काम करण्यासाठी आणलं, इथे जा, कुदळ घेऊन ये. आलोच आहोत तर इथे चांगले मोठे मोठे खड्डे करू आणि झाडं लावूयात. त्यावर आदित्य आता कुदळ आणण्यासाठी जातो, पण त्याला कुदळ आणि बाकीची सगळी अवजारे असतात त्यातला फरकच कळत नसतो, त्यामुळे तो तिथे कुऱ्हाड घेऊन येतो. आता आबासाहेब म्हणतात, हे काय आणलंयस तू? कुऱ्हाड कशाला आणली? मला मारायला? तुला मी कुदळ सांगितली. आणि 1 मिनिट, तुला यातला फरक नाही कळत? तू नक्की शेतकरीच आहेस ना, की माझ्यापासून काय लपवतोय? त्यावर आदित्य आता टेन्शन मध्ये येतो. तो म्हणतो, नाही नाही, मी पाहिलंच नाही, आता जाऊन आणतो. पण आबासाहेबांना नेहमीप्रमाणे थोडा संशय आलेला असतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.